ज्या वेळेला योसेफाला चालून ऑफर आली, पोटीफराची बायको सतत त्या योसेफाच्या मागे लागली होती की चल माझ्या बरोबर झोप. योसेफ देखणा सुंदर तरुण मुलगा होता आणि तो त्या पोटीफराच्या घरात आणि त्याच्या हाताखाली काम करत होता. पण जी पोटीफराची बायको होती तिचं मन त्याच्यावर बसलं आणि ती रोज त्याला सतवायची, रोज त्याला त्रास द्यायची. पण या योसेफाला देवाचं भय होतं म्हणून या योसेफाने त्या बाईचं ऐकलंच नाही. त्याने देवाचं ऐकलं, त्या बाईचं त्याने ऐकलंच नाही. म्हणजे देवाचं ऐकलं म्हणजे तो त्या परीक्षेमध्ये पास झाला. जर त्याने त्या बाईचं ऐकून कुकर्म केले असते तर तो तिथे नापास झाला असता देवाच्या परीक्षेमध्ये. तिथे त्याच्या हातून पाप घडलं असतं, देवाची आज्ञा त्याने मोडली असती आणि जे पुढे विपुल आशीर्वाद त्याला मिळणार होते ते त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्याला मिळालेच नसते. अनेक वेळेला एक चुकीचा निर्णय पुढचे कितीतरी आशीर्वाद अडवून टाकतो. अनेक वेळेला एक चुकीची गोष्ट किंवा एक चुकीचा निर्णय जी शरीराची हौस पूर्ण करण्यासाठी देवाच्या विरुद्ध जाऊन आपण करतो ते कितीतरी आशीर्वाद पुढचे अडवून टाकतात, आपल्याला ते मिळत नाही. म्हणून योसेफाच्या जीवनात बघा, त्याचं तर तेव्हा लग्नही झालं नव्हतं पण तरी पण त्याने त्या स्त्रीचा नकार केला की मी हे काम करणार नाही, देवाला आवडत नाही. त्याने नकार केला आणि तो तिथे पास झाला.